मी डॉक्टर साधना पाटील, सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, KSKW कॉलेज, सिडको, नाशिक. आज आपण SYBA अर्थशास्त्र जनरल 2 G2 या विषयाच्या पेपरचा सिलेबसचा आढावा घेणार आहोत. या आपल्या पेपरचं नाव आहे वित्तीय व्यवस्था भाग 1 किंवा फायनान्शियल सिस्टीम भाग 1 सेमिस्टर 3 साठीचा हा अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. हा जो काही अभ्यासक्रम आहे हा आपला या वर्षापासून नव्याने बदललेला अभ्यासक्रम आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे कोणती आहेत हे पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे. वित्तीय व्यवस्थेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास करणे हा या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. वित्तीय व्यवस्था म्हणजे वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणारी व्यवस्था म्हणजे वित्तीय व्यवस्था होय. आणि वित्त म्हणजे कर्जाऊ दिला आणि घेतला जाणारा निधी. थोडक्यात कर्जाऊ दिला आणि घेतला जाणारा निधीसाठी जी काही व्यवस्था निर्माण झालेली असते तिला आपण वित्तीय व्यवस्था असं म्हणतो. आणि या आधुनिक वित्तीय व्यवस्थेच्या मूलभूत घटकांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट या अभ्यासक्रमाचं आहे. वित्तीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बँकिंग व्यवस्था आणि म्हणून आधुनिक काळातील बँकिंग व्यवस्थेचा विकास अभ्यासणे हे देखील उद्दिष्ट आहे. वित्तीय व्यवस्थेच्या नियंत्रण प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ही बजावत असते आणि म्हणून रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेचा अभ्यास करणे हे एक उद्दिष्ट या ठिकाणी आहे. वित्तीय व्यवस्थेमध्ये बँकिंग किंवा बँकांबरोबरच बँकांव्यतिरिक्तच्या वित्तीय संस्था देखील कार्य करत असतात आणि म्हणून त्यांचा देखील अभ्यास करणे आणि आधुनिक वित्तीय व्यवस्थेची विद्यार्थ्यांना तोंडओळख किंवा ओळख करून देणे हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट या अभ्यासक्रमाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात सविस्तर वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास या अभ्यासक्रमामध्ये केला जाणार आहे. भारतीय वित्तीय व्यवस्था इंडियन फिनान्शियल सिस्टीम हे आपलं पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आपण भारतीय वित्त व्यवस्थेचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, या वित्त व्यवस्थेची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भूमिका काय आहे आणि तिचं महत्त्व इत्यादी घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना कशी आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश केला जातो या रचनेचा देखील अभ्यास आपण करणार आहोत. भारतीय वित्त व्यवस्थेची काही खास वैशिष्ट्ये आहेत आणि म्हणून या वैशिष्ट्यांचा त्याचबरोबर भारतीय वित्त व्यवस्थेची जी काही कार्य आहेत त्याचा देखील अभ्यास या पहिल्या प्रकरणामध्ये केला जाणार आहे. आपलं दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे भारतीय बँक व्यवसाय. भारतीय बँक व्यवसाय हा भारतीय वित्त व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या बँक व्यवसायामध्ये कोणत्या कोणत्या बँकांचा समावेश होतो आणि त्यांची भूमिका काय आहे याचा आढावा या भागामध्ये घेतला जाणार आहे. भारतामध्ये ज्या काही बँका आहेत त्यांचे प्रकार व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका असे केले जातात. व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि विदेशी बँकांचा समावेश होतो. आणि त्यामुळे या व्यापारी बँका या पहिल्या युनिटमध्ये आपण व्यापारी या तीनही प्रकारच्या बँकांचे व्यवस्थापन कसं केलं जातं, त्यांचं संघटन कसं केलं जातं आणि त्यांची कार्य कोणती आहेत या भागाचा आढावा घेणार आहोत. त्यातलं दुसरं युनिट आहे ते म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका. यांची उत्क्रांती कशी झाली, का झाली, त्या मागची कारणं कोणती होती, त्यांचं व्यवस्थापन कसं केलं जातं, त्याचं संघटन कसं केलं जातं, ते जे काही कर्ज देतात त्या कर्जाचं व्यवस्थापन कसं केलं जातं, या दोन्ही बँकांची कार्य कोणती आहेत, समस्या कोणत्या आहेत आणि या समस्या सोडविण्यासाठी सरकारने कोणते उपाय केलेले आहेत आणि कोणते उपाय करण्याची गरज आहे या सगळ्या भागाचा आपण इथे आढावा घेणार आहोत.
तिसरं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील वित्तीय बाजार, फायनान्शियल मार्केट्स इन इंडिया. भारतातील वित्तीय बाजाराचे वर्गीकरण 3 भागामध्ये केले जाते. ते म्हणजे भारतीय नाणे बाजार, भारतीय भांडवल बाजार आणि विदेशी विनिमय बाजार. अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण नाणे बाजारात केली जाते. दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाण भांडवल बाजारात केली जाते आणि विदेशी व्यापारासाठी लागणारे कर्ज हे विदेशी विनिमय बाजारातून उपलब्ध होत असते. म्हणून या तीनही बाजारांचे वैशिष्ट्ये, त्यांची कार्य आणि या बाजारांमध्ये वापरली जाणारी वेगवेगळी साधने यांचा आपण अभ्यास करणार आहोत. विशेषतः विदेशी विनिमय बाजाराची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली भूमिका आणि महत्त्व याचाही आपण इथे अभ्यास करणार आहोत. चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे महत्त्वाच्या वित्तीय संस्था, की भारताच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये कोणत्या वित्तीय संस्था कार्य करतात हे आपल्याला इथे पाहायचं आहे. त्या अगोदर वित्तीय संस्थांचा अर्थ आणि या वित्तीय संस्थांचं अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व असतं हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा अभ्यास अगोदर आपण करणार आहोत. त्यानंतर भारतातील शेअर बाजाराचा अभ्यास इथे एक महत्त्वाचा अभ्यास असणार आहे. त्याच्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जे काही 2 महत्त्वाचे शेअर बाजार भारतामध्ये कार्य करतात त्यांचा अर्थ आणि त्यांचे कार्य या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं पुढचं जे युनिट आहे ते म्हणजे बँकेतर वित्तीय मध्यस्थ, म्हणजे बँकांव्यतिरिक्त इतर ज्या वित्तीय मध्यस्थ संस्था भारतीय वित्त प्रणालीमध्ये कार्य करतात त्यांचा अर्थ काय आहे, त्यांची कार्य कोणती आहेत याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर या भारतातील वित्तीय संस्थांची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी भूमिका आहे आणि त्यांची कार्य जी काही आहेत त्याचाही अभ्यास इथे करणार आहोत. विशेषतः रेफरन्स म्हणून इथं 3 वित्तीय संस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. या ठिकाणी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळ अशा 3 वित्तीय संस्थांची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली भूमिका आणि कार्य यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आतापर्यंतच्या सिलेबस वरून तुमच्या लक्षात आलं असेल की भारतातील जी काही वित्तीय व्यवस्था आहे या वित्तीय व्यवस्थेमध्ये असणारे घटक आणि त्यांचे कार्य, त्यांची भूमिका, त्यांचं महत्त्व या सगळ्यांचा आढावा आपण या 3rd सेमिस्टरला शिकणार आहोत. धन्यवाद.